नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 19 नोव्हेंबर आपण आलो तुम्ही वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो आवक बघू शकता तुम्ही 200 ते 250 पर्यंत आज आवक आहे मित्रांनो। तर मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी काचसागाचे भाव सांगत असतो, तो व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आपण व्हिडिओमध्ये लाल कांद्याचे भाव पण सांगत असतो आणि शेवटला हायेस्ट लोएस्ट सरासरी काय निघाल ते पण सांगत असतो, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला भाव बघूया मित्रांनो। लिलाव चालू झालाय, आपण डायरेक्ट पहिली लाईन अर्धी पासून घेऊ राहिलो। बघू शकता तुम्ही पहिली गाडी काय भाव गेलो 3152 जायले 3152 रुपीज। कुठला आहे कांदा? साक्री तालुका। बियाणं कोणतं त्याचं? बरं बघू शकता तुम्ही येलोरचं बियाणं आहे। क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची। पुढं बघू शकता तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेला? 2000 रुपये। 2000 रुपये झाले 2000 रुपीज। कुठले? साक्री तालुका। बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरच बियाणं यायचं पण साक्री तालुका। पुढे बघू शकता तुम्ही काय भाव गेलो 1500 झाले 1500 रुपीज। क्वालिटी बघू शकता तुम्ही। कुठले? पेटला। बरं पुढे बघू शकता तुम्ही बारीक गोल्टी आहे। काय भाव गेलं? 1501 झाले 1501 रुपीज। कुठले कांदे? मलांजन। बियाणं कोणतं त्याचं? बळीराजा। बरं पुढं बघू काय भाव गेलो 3200 रुपये झाले 3200 रुपीज। कुठले? येवला तालुका। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे 3200 रुपये 3200 रुपीज। पुढं बघू क्वालिटी काय भाव गेलो 3115। लाईन संपली, आपण दुसऱ्या लाईनला आलोय। 3115 जायले 3115 रुपीज। कुठला कांदा? नांदूर मधमेश्वर। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। पुढं बघू शकता क्वालिटी काय भाव गेलो 2395 जायले 2395 रुपीज। कुठला आहे कांदा? दुसाना। बियाणं कोणतं त्याचं? जिंदालचं बियाणं आहे। बघू शकता तुम्ही दुसाण्याचं कांदा आहे। पुढे बघू शकता तुम्ही काय भाव गेला 2800 रुपये। 2800 जायले 2800 रुपीज। कुठला आहे कांदा? गोरांचा कांदा आहे 2800 रुपये जायले। बियाणं कोणतं दादाचं? घरगुती बियाणं आहे। क्वालिटी बघू शकता तुम्ही। पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी काय भाव गेला काय भाव गेला 3115 जायले 3115 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ। बियाणं कोणतं होतं याचं? बरं जोपूळचा कांदा आहे 3115 जायले। पुढं बघू शकता तुम्ही क्वालिटी काय भाव गेलो 3900 जायले 3900 रुपीज। कुठला आहे कांदा? मुरमी। बियाणं कोणतं त्याचं? बरं घरगुती बियाणं आहे। मुरमीचा कांदा आहे 39 जायले 3900 रुपीज। पुढं बघू काय भाव गेलो 3536 3536 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं बियाणं माहिती आहे तुम्हाला? घरगुती बियाणं आहे 3536। पुढं बघू शकता क्वालिटी काय भाव गेलो 3325 जायले 3325 रुपीज। कुठला कांदा? आसरखेडा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे आसरखेड्याचं कांदा आहे। पुढं बघू शकता क्वालिटी काय भाव गेलो 3350 झाले 3350 रुपीज। कुठला आहे कांदा? आसरखेडा। बरं बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे आसरखेड्याचं कांदा आहे। पुढं बघू शकता मीडियम साईज आहे। काय भाव गेलो 4000 रुपये जायले 4000 रुपीज। कुठला आहे कांदा? सिन्नर। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे सिन्नरचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेला 3102 जायले 3102 रुपीज। कुठला आहे कांदा? मनमाड। बियाणं कोणतं त्याचं? नाही माहिती बरं 3102 रुपये जायले 3102 रुपीज। मनमाडचा कांदा आहे। पुढे बघू शकता क्वालिटी मीडियम साईज आहे, एक साईज कांदा आहे। काय भाव गेलो 3600
3500 जायले 3500 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बियाणं कोणतं होतं असं? घरगुती बियाणे. नंदुरबारचा कांदा आहे 3500 रुपये, 3500 रुपीज. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला दादा? 3200 रुपये, 3200 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. नंदुरबारचा कांदा आहे 3200 जायले 3200 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेलं? 2000 रुपये. बघ शकतो गोल्टी 2000 रुपये, 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार 2000 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 2925, 2925 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बर. पुढं बघू. काय भाव गेलो? 3407 रुपये. 3407 रुपये, 3407 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी मयूर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे 3407 रुपये जायले. पुढं बघू. आपलं काय भाव गेलो? 2930. बघ शकतो तुम्ही 2930, 2930 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी मयूर. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, मयूरचा कांदा आहे. पुढं बघू. आपलं काय भाव गेलं? 1012, 1012 रुपीज, 1012 रुपये. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 3300 रुपये. 3300 रुपीज. कुठला आहे कांदा? कोपरे. बघू शकतो तुम्ही 3300 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? भीमा सुपरचं बियाणं आहे. क्वालिटी बघ शकतो तुम्ही. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 3300 रुपये. 3399. 3399, 3400 जाईल 3400 रुपीज. कुठला आहे कांदा? वेंचूरचा कांदा आहे. बघ शकतो तुम्ही जवळपासचाच कांदा आहे. बियाणं कोणतं याचं? येल्लोरा. बर. येल्लोरचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 3101 जाईल. बघ शकतो तुम्ही क्वालिटी 3101, 3101 रुपीज. कुठला आहे कांदा? नागपूर. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा. नागपूरचा कांदा आहे, पंचगंगाचं बियाणं आहे. बघ शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेलो? 2825, 2825 रुपीज. बघ शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बर. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 3102 रुपये जायले 3102 रुपीज. कुठला कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. साखरीचा कांदा 3102 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेलं? 2700 रुपये जायले 2700 रुपीज. कुठला आहे कांदा? नागपूर. बरं. वर्धाना. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. बघ शकतो कांदा. काय भाव गेला? 2800 रुपये किलो. 2800 रुपये, 2800 रुपीज. कुठला कांदा? वर्धाना. बरं. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. वर्धाण्याचा कांदा आहे. 2800 रुपये जायले. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी 3451, 3451 रुपीज. कुठला कांदा? बर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 3451 जाईल. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 2625 जाईल. 2625 रुपीज. कुठला कांदा? कुठला आहे? नागपूर. बरं. नागपूरचा कांदा आहे. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 2800 रुपये, 2800 रुपीज. 2800 रुपये जायले. कुठला आहे कांदा? नागपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. कोणतं? बरं. जाऊ. चायना किंगचं बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 3851, 3851 रुपीज. कुठला आहे कांदा? नागपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. नागपूरचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं?
1980 जाईल 1980 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा, बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू शकता तुम्ही, बारीक गोलटी आहे. काय भाव गेला दादा? 2260 रुपये. 2260 रुपये जाईल 2260 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? गोंडेगावचा कांदा आहे. 2260 रुपये. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. बरं, 2260 रुपये गोंडेगावचा कांदा आहे. पुढं बघू, आपला काय भाव गेलो? आपला काय भाव गेला? 1000 रुपये. बरं, 1000 रुपीज. पुढं बघू तुम्ही, बारीक गोलटी. काय भाव गेलो? 2800 रुपये. 2800 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, घरगुती बियाणं होतं. पुढं बघू, काय भाव गेलो? 3000 रुपये जाईल 3000 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदवड. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. चांदवडचा कांदा आहे. पुढं बघू शकता तुम्ही, क्वालिटी. काय भाव गेलं? 3100 रुपये झाले 3100 रुपीज. कुठला आहे कांदा? तांगडी. बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. तांगडी 3100 रुपये. पुढं बघू शकता तुम्ही, क्वालिटी. काय भाव गेलो? 3800. 3800 रुपीज. कुठला आहे कांदा? मत्तेवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 3800 रुपये जाईल. पुढं बघू शकता तुम्ही, बारीक गोलटी. काय भाव गेला? 2961. 2961 रुपीज. कुठला आहे कांदा? मत्तेवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. गोल्टीमध्ये आतापर्यंत आपण हायस्ट बघितलं 2960. पुढं बघू शकता तुम्ही, क्वालिटी. काय भाव गेलं? 3226 जाईल 3226 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं त्याचं? बरं, नाशिक राज. पुढं बघू शकता तुम्ही, क्वालिटी. काय भाव गेलो? 39 जाईल 3900 रुपीज. कुठला आहे कांदा? तांगडी. बियाणं कोणतं याचं? बियाणं. बरं, पुढं बघू, काय भाव गेला आपलं? 4126. 4126 रुपीज. आतापर्यंत हायस्ट बघितलं लाल कांद्यामध्ये आपण. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू